फेज सप्लाय द्यायचा आहे इथं. 3 फेज सप्लाय दिल्यानंतर हा कंट्रोल MCB आहे, हा ऑन केल्यानंतर ऑन करायचं आहे तेव्हा आपला एनर्जी मीटर ऑन होतं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला या सिटी कनेक्शन करायचे आहेत. इथं S1 सिरीज दिलेलं आहे, S1 आहे आणि हे S2 आहे. तो RS1 आर फेज, वाय फेज आणि बी फेज. आर फेज S1, आर फेज S2, वाय फेज S1, वाय फेज S2, बी S1, बी S2 असे सिटी कनेक्शन करायचे. सिटी कनेक्शन केल्यानंतर पॅनलमध्ये सिटी कनेक्ट करायचे. याच्या सिटीवरती सेम S1 आणि S2 आहे. तो P1 आणि P2 असे 2 टाईप पण त्याच्यावरती दिलेले आहेत. ते करंटच्या डायरेक्शननुसार आपल्याला सिटी इन्सर्ट करायची आहे त्याच्यामध्ये आणि नंतर आपण ऑन केल्यानंतर आपण याच्यामध्ये पॅरामीटर सेट करायचे आहे. सिटी रेशो आपण बघायचं आहे. हे 2 बटन आहेत सेटिंगसाठी आणि हे 2 बटन्स आहेत लॉक आणि अनलॉकसाठी. सो पहिल्यांदा हे 2 बटन दाबून पासवर्ड विचारतोय. पासवर्ड विचारल्यानंतर ओके प्रेस करायचं आहे. त्यामध्ये टाईप विचारतोय 3 फेज 4 लाईन किंवा आपण हा चेंज पण करू शकतो. त्यानंतर वोल्टेजसाठी आहे. त्यानंतर हा सिटी आहे, सिटी 1 2 3 हा सिक्वेन्स आहे. त्यानंतर आहे सिटी प्रायमरी. सिटी प्रायमरी बाय डिफॉल्ट 100 एम्पियर आहे. हे आपल्याला चेंज पण आपण करू शकतो. ओके प्रेस करून आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो. हे बाहेर येण्यासाठी परत हे 2 प्रेस करायचे आणि त्याच्यानंतर खाली यस किंवा नो असं सेव्ह करण्यासाठी आपल्याला विचारतो तेव्हा यस करायचं आहे. तो हे सिटी सेकंडरी आहे, हे फ्रिक्वेन्सी आहे, हे बाकी पॅरामीटर ID, बॉड रेट, पॅरिटी, इयर वगैरे आपण डेट वगैरे याच्यातून आपण सेव्ह करू शकतो. आणि बाहेर पडण्यासाठी परत हे 2 बटन प्रेस करायचे. आपण बाहेर पडू. एक KW दिसते. हे व्हॅल्यू आपल्याला जे रिडिंग चेक करायची आहे ते या बटनने आपल्याला चेंज करायचं आहे. हे आता DM दिसतं आहे. त्यानंतर PM, MD, RDC, हे त्यानंतर वोल्टेज ॲव्हरेज, करंट ॲव्हरेज, पॉवर फॅक्टर ॲव्हरेज, त्यानंतर वोल्टेज लाईन टू न्यूट्रल वोल्टेज, लाईन टू लाईन. हे KW दिसतं आहे. हे कंटिन्युअसली